नमो भगवते वासुदेवाय। वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकं वाक्यकालमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानकम् श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवनारायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्मनमामि ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिवेदविभागिनो व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाबादेवी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृत अनुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत. अमृतानुभवाचं हे नवं प्रकरण म्हणजे जीवनमुक्तीचं कथन चाललेलं आहे. विषय अतिशय गंभीर आहे. म्हणतात हा जीवनमुक्तीचा अनुभव माझ्या सगळ्या साधकांना भक्तांना प्राप्त व्हायला पाहिजे. ही माझी तळमळ आहे. माझ्या भक्तांसंबंधी ही अपेक्षा आहे आणि म्हणून ते तो विषय इतका सोपा करून सांगून राहिले. वास्तविक हा जीवनमुक्तीचा अनुभव सांगता येण्यासारखा नसतो. जीवनमुक्तीचा अनुभव म्हणजे आत्मस्वरूपाचा अनुभव म्हणजे आत्म्याचाच अनुभव येतो. आणि आपल्याला माहिती की आत्मा हा कुठल्याही शब्दामध्ये कुठल्याही वाणीमध्ये कुठल्याही प्रकाराने तो सांगता येत नाही. असा हा जो आत्मराज आहे त्याचा अनुभव सांगणं अशक्य आहे. तथापि ज्ञानोबा आपल्याला त्या अनुभवाचा अतिशय सोपा दृष्टांत देऊन तो विषय अगदी सुलभ करून देत आहे. बघा,
आता या 2 दिवसामध्ये आपण पाहिल्या 7 उद्या. या 7 उद्यांमध्ये ज्ञानोबांनी हा विषय इतका सोपा केला. हा जीवनमुक्त कसा जगतो, कसा राहतो, कसा वागतो, त्याची पूजा अर्चा काय चालते, त्याचं खानपान काय असतं, त्याची साधना कशी चालते, या सगळं कळून झाले. म्हणून 42व्या ओळीमध्ये त्यांनी वृक्षाचा दृष्टांत दिला की वृक्ष तर एकच असतो, परंतु त्या वृक्षाचं खोड, त्याच्या फांद्या, त्याची पानं, त्याची फुलं, त्याची फळं कशी वेगळी दिसतात. वृक्ष तर एकच आहे. कसं हे जे आत्मस्वरूप आहे, आत्मचैतन्य आहे, ते एकच एक आहे. परंतु या जगताच्या रूपाने असंख्य नानाविध रूप, आकार, रंग आपल्याला दिसतात. म्हणून जो ज्ञानी सत्पुरुष असतो त्याला हे सगळे जग म्हणजे चैतन्यमय आत्मस्वरूप दिसत. जसा वृक्ष आपल्याला वृक्ष दिसतो. त्यानंतर 43व्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी आपल्याला डोंगरामध्ये दगडावर कोरलेल्या ज्या मूर्ती असतात, शिवाची मूर्ती आहे, मंदिराची मूर्ती आहे, नंदीची मूर्ती आहे, त्या ठिकाणी त्यांच्या परिवारातल्या सगळ्या लोकांच्या मूर्ती आहेत, पार्वतीची मूर्ती आहे. एकाच दगडावर कोरलेल्या ह्या अनेक मूर्ती पाहून आपल्याला असं वाटतं की मूर्त्या तर अनेक आहेत, वेगवेगळ्या आहेत, परंतु त्या मूर्त्यांचं जे अधिष्ठान म्हणजे जी जागा आहे ती भाषा म्हणजे तो दगड आहे. एकाच दगडावर त्या कोरलेल्या आहेत ना. त्याप्रमाणे त्या ब्रह्मचैतन्याचं स्वरूप अधिष्ठान असतं, अधिष्ठान रूप आहे. आणि हे सगळं जगाचं जे स्वरूप आहे ते त्या अनेक प्रकारच्या मूर्त्यांचं स्वरूप आहे. तो महात्मा असतो त्याला ते ब्रह्मचैतन्य दिसतं. जगाचं स्वरूप, रंग, रूप, आकार, रंग तो काही पाहत नाही, दिसतं त्याला ते, पण त्याच्या अधिष्ठानाकडे त्याचं लक्ष असतं. त्यानंतर 44व्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी आपल्याला मुका आणि मौन यांचं स्वरूप सांगितलं. जसा मुका मनुष्य बोलू शकत नाही म्हणून त्याला मुका म्हणतात, आणि त्या मुक्याने आणखी मौन पाळावं. आता मुका आणि मौन पाळण्यामध्ये काय त्याला लाभणार? तेव्हा मुका आणि मौन याच्यामध्ये सारखेपण आहे, शब्दगौण आहे, परंतु त्यांचं जे स्वरूप आहे ते एक आहे. तसं या जगताचं जे स्वरूप आहे ते भिन्न दिसतं, नाना प्रकार दिसतात, परंतु ब्रह्मचैतन्य जे आहे, आपले चैतन्य जे आहे ते एकच एक आहे. ज्ञानोबा सांगून राहिले. 45व्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी आपल्याला आणखी एक दृष्टांत दिला की अक्षतांची मूर्ती केली. अक्षता म्हणजे तांदूळ, तांदळाची मूर्ती केली आहे आणि तुम्ही तिची पूजा करताना तिला अक्षता वाहतात. अक्षतांच्या मूर्तीला अक्षता वाहण्याचा विशेष मोल आहे. ती मुळातच अक्षता स्वरूप आहे ना, आणि म्हणून तिला तुम्ही आणखी अक्षता वाहण्यामध्ये तिथे काही महत्व नाही. त्याप्रमाणे तो जो जीवनमुक्त महात्मा आहे त्या जीवनमुक्त महात्म्याला आणखी काही भक्ती करायची नाही, काही पूजा अर्चा करायची नाही, कारण तो त्या परमात्म्यामध्ये बसलेला आहे. त्यानंतर 46व्या ओळीमध्ये काल ज्ञानोबांनी आपल्याला सांगितलं की दिव्याची ज्योत असते. वात लावतो आपण आणि मग ती वात पेटवतो तेल टाकून. आता ती जी वात आहे तिला पेटवल्यानंतर तिला तेजाचं रूप येतं, ती तेजस्वी होते, तिला दीपकलिका म्हणतात. आता त्या दीपकलिकेला जर आपण म्हटलं की बाई तू तेजाचं लुगडं नेसून घ्या आणखी, ती काय दिसेल?
तुला आधीच तेज आहे ना, तेजस्वी झालेली ती वाट. तेव्हा दीपकल्पेला आणखी तेजाचं निग्रदेश होणं म्हणजे व्यर्थ आहे. ती मुळातच झाकलेली त्या तेजाने. तसा हा जो आत्मराज आहे आणि आत्ममय असलेला सत्पुरुष आहे ते दोन्ही झालेले, त्यामुळे त्याला दुसरं आणखी काहीही नको. त्यानंतर 47 म्हणजे काल सांगितलं, चंद्र आहे आणि त्या चंद्राला म्हणे तू चांदणं पांघरून घे. अरे तो आधीच चंद्र आहे, त्याला चांदणं आपोआप पांघरलं आहे काय, आणखी तुम्ही काय सांगता त्याला चांदणं पांघरून घे. चंद्र आणि चांदणं जसे एकरूप असतात, त्याप्रमाणे हा जो जीवनमुक्त महात्मा आहे तो त्या ब्रह्मचैतन्यामध्ये, त्या आत्मचैतन्यामध्ये एकरूप झालेला आहे. त्याला आता बाह्य पदार्थांची गरज नाहीये असं ज्ञान आपल्याला समजले. आणि 48वी कालची तिच्यामध्ये ज्ञान आपल्याला सांगत होते, अग्नी आहे आणि अग्नीला म्हणावं की तू आणखी थोडस तापून घे. अग्नीला का तापवायचं, तो स्वयं दुसऱ्याला तापवणारा आहे. जो दुसऱ्याला ताप देणारा स्वयं अग्नी आहे, त्याला आणखी तुम्ही कुठला अग्नी लावणार. तात्पर्य जे सामर्थ्य त्या अग्नीचं आहे त्यामध्ये तुम्ही त्याला दुसरं काहीही करू शकत नाही, दुसऱ्यातून त्याला काही देऊ शकत नाही. तद्वत हा जो महात्मा आहे, जीवनमुक्त महात्मा, तो त्या आत्मस्वरूपात ऐश्वर्यात बसलेला आहे. त्याला या जगातलं कुठलंही काही नको आहे, नसलं तर तो मी दिल्यानंतर घेईल असं नव्हे, ते त्याला आपोआप प्राप्त होत जात. त्याची ही जी कर्म चाललेली आहे ती कर्म तो कर्तृत्व भावाने करत नाही. मी माझं मला हा भावच नाही त्याचा कर्म म्हणला. त्याची सगळी कर्म ही अदृष्टाने म्हणजे पूर्वजन्माच्या सुकृताने, पूर्वजन्माच्या प्रारंभाने चाललेली असतात, नशिबाने चाललेली असतात. अशा प्रकारे हा जीवनमुक्त महात्मा त्या जीवनमुक्तीच्या अवस्थेमध्ये व्यवहार करतो, जगतो, आचरण करतो. जीवनच असतो, तो शरीर असतो, त्याला इंद्रिय आहेत, त्याला इंद्रियांचे भोगही सुरू आहेत. परंतु या इंद्रियांच्या भोगामध्ये त्याची आसक्ती नाही, कामना नाही, वासना नाही, इच्छा नाही. अशी ही जीवनमुक्तीची अवस्था झाली. आपल्याला जवळजवळ या 7 ओव्यांमध्ये निळ्या दृष्टांतांनी सोपे दृष्टांत देऊन समजून सांगितलेली, सोपी करून सांगितलेली. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की आता माझे जे भक्त आहे ना, त्यांना आता जीवनमुक्ती समजली. आता जी गोष्ट आपल्याला समजली ती करायला काय हरकत नाही. जी गोष्ट आपल्याला कळली, समजली, पटली, विश्वास बसला, नक्की मनुष्य ती करू लागतो. जीवनमुक्तीची अवस्था आपल्या या मनुष्य देहामध्येच येते, अन्य देहामध्ये हे शक्यच नाही. म्हणून आपल्याला मनुष्य देही लाभलेला आहे, आपल्याला गुरुकृपा लाभलेली आहे. तेव्हा अशा गुरुकृपेच्या त्या शक्तीच्या साह्याने आपल्याला ही जीवनमुक्ती या देहामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकते. फक्त आपला नित्याचा अखंड असा ध्यास पाहिजे, त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे, ती प्राप्त व्हावी अशी तळमळ असली पाहिजे. असं झालं तर ही जीवनमुक्ती आपल्यालाही प्राप्त होऊ शकते. भगवंता तुम्ही सुद्धा जीवनमुक्त होऊ शकता. आज आपल्याला पुढची ओवी आता आली आहे 49वी ओवी. त्या 49व्या ओवीमध्ये आता ज्ञान आपल्याला काय सांगतात बघा. ज्ञान म्हणतात, म्हणून भजता भजावे, म्हणून भजता भजावे, मान भजता काय नव्हे,
न भजता काय नव्हे, ऐसे नाही स्वभावे श्री शिवची असे, श्री शिवची असे अनेक जीव मला समजायले. हा जो ज्ञानी सत्पुरुष आहे, जीवनमुक्त महात्मा आहे, तो आत्मस्वरूपात आहे. आत्मस्वरूपात असणं म्हणजे आपल्या देहापासून कुठेतरी लांब असतो असं नाही बरं. ते आत्मस्वरूप आपल्या देहात आहे, तर त्या देहामुळे तो तल्लीन झालेला आहे. एवढं त्या आत्मस्वरूपामध्ये अशी काही कल्पना करायची नाही की तो आत्मस्वरूपामध्ये कुठेतरी अवधामध्ये बसलेला आहे, छायामध्ये बसलेला आहे, असं कुठे दुसरीकडे नाही. तो आपल्यासारखाच येतो. मी जर ओळख पाहिलं ना त्याला, तर आपल्याकडे त्याच्यात काहीच फरक नाही, अगदी आपल्यासारखा येतो. असं देह त्यालाही आहे. फक्त त्याचं जे वर्तन आहे, आचरण आहे, बोलणं आहे, कर्म आहे, हे त्याचं अंतरंग भिन्न आहे. बहिरंग जे त्याचं आहे ना, ते आपल्यासारखंच आहे. त्याची इंद्रिय आणि आपली इंद्रिय सारखी काम करताय. तो तोंडात घाण घालतो, आपणही घालतो. तो नाकाने वाज घेतो, आपणही घेतो. कानाने शब्द ऐकतो. बाकी इंद्रियांमध्ये काहीच फरक नाही. जेव्हा वरून पाहिलं तर जीवनमुक्त मनुष्य ओळखता येणार नाही, कारण त्याचे जे इंद्रियांचे व्यवहार आहे ते आपल्या व्यवहारासारखेच आहे, पण अंतरंगाने तो भिन्न असतो. आणि ते अंतरंग आपल्याला दिसत नाही. आपण कसं आहे, आपण काय करूया, अजून दरोडे करून नवाज माणसं आपल्याला आपण कळतं का? हे सुद्धा कळत नाही आपल्याला. वाईट सुद्धा कळत नाही, तर मग चांगला काय? जर वाईट कळत नाही तर मग चांगलं काय करेल? आणि म्हणतात वाईट न कळला तर कसा असतो, नको, मग चांगलं तर करू द्या, नाही का? म्हणून जानवाचा आग्रह करायला की तुम्ही हा जीवन पिता ऐका तरी निदान, मी सांगतो ते, अरे ऐकायला तरी या. म्हणून हा अनुभव ऐकून निदान आपल्याला जेव्हा ती स्थिती प्राप्त होईल त्या वेळेला त्याचा आनंद होता येईल. तो सध्या ऐकून तर ठेवा, ऐकण्यातही आनंद येतो. ऐकण्यात आनंद कसा असतो पाहून. वस्तू जरी आपली नसली तरी ती वस्तू जरी आपली नसली तर त्या सुंदर वस्तूला पाहून आनंद होतो. छान हो, मूर्ती किती सुंदर आहे हो, ती दिसायला नाही गेली. तेव्हा सौंदर्य आकर्षण जे आहे ते जे आहे ते आपलं जरी आपल्याला मिळालेलं नसलं तरी ते पाहून सुद्धा आपल्याला आनंद होतो, ऐकून आनंद होतो. तसं हे जीवनमुक्तीचं जे सौंदर्य आहे आणि हे जे सुख आणि आनंद आहे ते आपल्याला जरी आज प्राप्त नसलं तरी ते ऐकण्याने सुद्धा आनंद होतो. भगवंताचं नाव घेतलं तरी सुखावं वाटलं. नाम म्हणजे काय? शब्द असतो. राम, कृष्ण, पांडुरंग, विठ्ठल, दत्त, गणेश, नावं येतील नुसती, शब्द येतात. बाकीचे खूप हजार शब्द आपण बोलत असतो दररोज. त्या शब्दांप्रमाणेच हे शब्द आहे. मग या शब्दांनी आपल्याला सुख का व्हावं, आपला आनंद का व्हावं? बाकीचे शब्द म्हणत असताना का कसं होत नाही? तात्पर्य असं की या शब्दांमध्ये काही सामर्थ्य असतं. शब्दांचं सामर्थ्यही आपल्याला ओळखता येणार
कारण शब्द आपल्याला कानाने ऐकायला तर येतो, परंतु त्या शब्दामध्ये असलेला जो अर्थ, त्या अर्थाचं चिंतन घडलं, तो अर्थ कळला तरच शब्दाचं महत्व पडतं. दत्त म्हटलं की लगेच दत्तात्रयांची मूर्ती येते, राम म्हटलं की रामाची मूर्ती येते, पांडुरंग म्हटलं की पांडुरंगाची मूर्ती येते, गणेश म्हटलं की गणेशाची मूर्ती येते. तेव्हा हे जे शब्द आणि त्यांचे जे अर्थ आहेत त्यामुळे आनंद होत असतो आपल्याला. तसं जीवनमुक्त हा मनुष्य जो आहे तो आपल्या आत्मस्वरूप झालेला आहे, बाहेरून तो आपल्यासारखा दिसतो, तथापि जीवनमुक्तीचा नुसता आणखी जो आनंद आहे, शब्दांनी प्राप्त होणारा जो आनंद आहे तोही मोठा आहे. या शब्दांच्या मागे असलेला त्याचा जो अर्थ आहे तो आपल्याला प्राप्त करायचा मिळत नाही. ठेवा असं न म्हणतात. म्हणून आता ही ओळी पाहणं ऐकून 50वी ओळी आहे. म्हणतात म्हणून भजता भजावे, मग न भजता काय नव्हे ऐसे नाही, स्वभावे श्री शिवची असे. ही जी ओळी आहे ज्ञानोबा आपल्याला सांगून झाले की हा जीवन मुक्त महात्मा जो आहे, जो आत्मस्वरूपामध्ये गेलेला आहे, ज्याला आत्मानंद झालेला आहे, आत्मसुख प्राप्त झालेलं आहे, त्याने भजन केलं करावं, नाही केलं तरी त्याचं भजन आहेच. कारण तो भगवंतामध्ये न आणि भगवंत एक रूप आहेत ना, आणि जे एकरूप झालेले आहे तिथं त्याने का भजन करावं, कुणाचं भजन करावं? म्हणजे तो जे भजन करेल ना ते भजन त्याच स्वतःच होत. कारण देव आणि भक्त तिथं भिन्न नाही येत ना, ही अभेद भक्ती चाललेली आहे ना, अद्वैताची भक्ती सुरू आहे ना तिथं. अशा अद्वैतातल्या भक्तीमध्ये भक्त आणि भगवंत दोन नसतात, एक रूप झालेले ते. मग अशा एकरूप अवस्थेमध्ये होणारी ही जी भक्ती आहे ती केली का न केली का सारखी आहे. मग त्या ठिकाणी करण्याची गरज नाही तुम्हाला, तुम्हीच भगवान झालेली आहे. आणि तुम्ही जर भगवान झाला तर मग कोणाची भक्ती करा तुम्ही? आज काय स्थिती, आम्ही जीव भावात आहोत, देव भावात आहोत, आत्मस्वरूप आम्हाला प्राप्त झालेली नाही, तो शिवभाव आम्हाला प्राप्त झालेला नाही. म्हणून आम्हाला तो देव वेगळा म्हणावा लागतो आणि आम्ही भक्त बनतो आणि तो देव वेगळा असतो आणि मग ती आमची द्वैतातील भक्ती चालते. भगवंता जीवनमुक्तीला असं भक्तीचं स्वरूप नाहीये. जीवनमुक्त महात्मा जेव्हा भक्ती करत असेल तेव्हा त्याची भक्ती करणं किंवा न करणं सुद्धा भक्ती आहे. आपलं तसं नाहीये, आपण न केलं तर म्हणाल हा भक्ती करतो. भक्ती न करताना जर तुम्ही म्हणाल की हा भक्ती करतो असं म्हणायचं तर कोणतं बोल झालं नाही. जीवनमुक्ताचं तसं नाही, तो प्रत्यक्ष भगवान स्वरूप आहे. भक्त आणि भगवान हे स्वरूप असल्यामुळे तुम्ही कोणाची भक्ती करायची? म्हणून भजता भजावे, म्हणून भजता म्हणजे भजन केलं, भजन करू दे. त्या जीवनमुक्त महात्म्याला भजन करताना तुम्ही पाहिलं तर तो भजन करतोय असं तुम्हाला दिसेल बाहेर, करू देताना पाहिजे. आणि समजा त्याने भजन नाही केलं तरी तो भजनच करतोय हे आपल्याला दिसणार नाही, कारण ते अंतरंग भजन आहे. भजन म्हणजे आपण हातात टाळ विणा काळजी वाद्य आहे ती घेऊन भजन करणं म्हणजे भजन असतं असं नाही. हे आपलं भजन जे चालतं ते द्वैतातलं चालतं, देव वेगळा आणि मी वेगळा. पण त्याचं जे भजन आहे ते अद्वैतातलं भजन असल्यामुळे ते भजन त्याने केलं तरी भजन आहे, न केलं तरी भजन आहे. तसं आपलं नाही, आपण न केलं तर भजन होणार नाही, आपल्याला करावंच लागेल. असं जन्म सांगणारे न भजता काय नाही,
तेव्हा त्याला भजन नाही केलं तर त्याचं काय होणार? स्वभावे तो कोण आहे? श्री शिवची असेल. प्रत्यक्ष समजायला तो प्रत्यक्ष शिव स्वरूप झालेला आहे. मग शिवाची भक्ती त्याने बाळगून केली का न केली का सारखीच न हो. तेव्हा हा भक्तीचा विषय सुद्धा मनोबा सांगतात की त्याचा भक्तीचा हा जो प्रकार आहे तो अद्वैतातला प्रकार आहे, अभेदातला प्रकार आहे, एकरूपतेचा प्रकार आहे. तो शिवाशी एकरूप झालेला आहे, शिवामध्येच गेलेला आहे, तो शिव झालेला आहे. म्हणून त्या शिवाला भक्ती करणं किंवा न करणं महत्वाचं नाही. भक्ती केली तरी ठीक आहे, न केली तरी भक्तीच आहे असं ज्ञानाला सांगितलं. तेव्हा देवाला भजन आवडतं म्हणून आम्ही भजन करावं. आता आमची स्थिती तशी नाहीये. आम्ही तर द्वैत भावनेत आहोत, द्वैतात आहोत. देव वेगळा आणि भक्त वेगळा अशा स्वरूपात आम्ही आहोत. मग अशा वेळेला आम्हाला भक्ती करायलाच पाहिजे. आता भक्ती करताना रे भक्ता तू कोणाची भक्ती करतो असं जर तुम्ही विचारलं तुला तर तुला योग्य उत्तर देता आलं पाहिजे. आज जगात तुम्ही सगळीकडे चाललेले भक्तीचे प्रकार. आणि आता हा महिना महिना या महिन्यात सगळीकडे जिकडे पाहाल तिकडे अगदी भक्ती सर्व बघा. भक्ती आहे, भक्त आहे. पण तो भक्त कुणाची भक्ती करतो हे जर माहित नसेल, कळलं नसेल त्याला तो देव, तर ती भक्ती व्यर्थ. का उपयोग त्या भक्तीचा? त्याला देवच माहिती नाही. आणि देव जर माहिती नाही मग विनाकारण तो जो वेळ गेला तुझा, ठीक आहे पुण्य कार्य केलं बरं, परंतु जर तुला देव कळला नसेल, देव माहिती नसेल आणि तू भक्ती करतो तर हे तुझं करणं व्यर्थ गेलं. कशाप्रमाणे तू प्रवास करून राहिला, पैसे खर्च करून राहिला, तिकीट काढून राहिला, स्टेशनवर जातो तिकीट काढतो, बस स्टँड वर जातो तिकीट काढतो, आणखी विमानात जातो तिकीट काढतो. पण तुला हेच माहिती नाही की कुठे जायचंय, कोणत्या गावाला जाते तुला हेच माहिती आहे मला. अरे मग तू तिकीट कसले काढतो, काय बसतो काय गाड्यांमध्ये, त्यांना कुठं प्रवास करतो? हे कसं वेड्यासारखं झालं. जिथे जायचं ते ठिकाणच माहिती नाहीये आणि तू कुठला कुठे तिकीट काढून बसून जायला चालला, कोणत्या मार्गाने कुठे पोहोचेल तू. त्याप्रमाणे ही जी भक्ती आहे ती भक्ती कोणाची करायची, कोणासाठी करायची, का करायची, केव्हा करायची, या सगळ्या गोष्टी भक्ताला माहिती पाहिजे. आम्हाला वाटलं की नुसती भक्ती केली झालं, मिळाला मला नाही तर मग तो काय नुसता वेळासारखा प्रकार मिळला त्या गडकलेल्या माणसासारखा. म्हणून आधी देव कळावा लागतो. महाराज आम्ही कधीपासून भक्ती करून झालो, मग आतापर्यंत आम्ही तर त्या देवालाही ओळखलं नाही. आम्हाला वाटलं की तो पांडुरंग, आम्हाला वाटलं की तो दत्त, आम्हाला वाटलं की तो राम. भक्तीच करून राहिलो आम्ही, पण हा राम कुठे आहे, तो भक्त कुठे आहे, तो परमेश्वर पांडुरंग कुठे आहे, तो दत्त कुठे आहे, तो कृष्ण कुठे आहे. आणि इतकी नावं त्याची जर आहे तर तो कोण आहे, मग तो कसा आहे, मग तो कुठे राहतो, तो कसा राहतो, आमची भक्ती त्याच्यापर्यंत पोहोचते का. म्हणून देवाची माहिती असावी लागते. म्हणून देवाची विविध रूप जी आहेत ना, अनेक रूप, हजार नाव आहेत त्यांना. नावाचा गलबला आहे.
नाव भरपूर आहे, कोणाला पकडता येईल हे जर माहिती नाही तर ती भक्ती का उपयोग आहे. तेव्हा ही सगळी नावं त्या एका आत्म्याची आहेत. जो आत्मा आमच्या देहात आहे, देहाच्या आत्म्याला सोडून तुम्ही बाकीच्या कुठल्याही देवाला भजा, भजन होईल ते, परंतु देव कळणार नाही. आम्हाला असं वाटतं की रामाचं भजन केलं म्हणजे राम मला पसंत, पण आहे कोण तो राम? आता तो राम आहे का त्याचा कसा दावती? तो कृष्ण आहे, त्या कृष्णाची भक्ती केली तर तो कृष्ण कसा येईल इथे? तो मागच्या युगामध्ये होऊन गेले अवतारी पुरुष. तात्पर्य असं की ज्या देवाची भक्ती करून राहिलो आम्ही, तो देव कसा आहे हे भक्ताला कळलंच पाहिजे. आणि ते जर कळलं नसेल आणि भक्तीच करून राहिला नसती तर ती भक्ती म्हणजे ठीक आहे, वेळ जाण्यासाठी चांगला वेळ जातो की, परंतु त्यामुळे काहीही प्रगती होणार नाही. अध्यात्मामधला जो लाभ आहे सुखाचा तो प्राप्त होणार नाही. म्हणून देव कळावा लागतो आणि देव कळण्यासाठी सद्गुरू असावे लागतात. सद्गुरूच्या कृपेशिवाय देवाचं ज्ञान होत नाही. देव म्हणजे ब्रह्म, देव म्हणजे आत्मा, आणि ते आत्म्याचं ज्ञान, ते ब्रह्माचं ज्ञान आपल्याला सद्गुरूकडून प्राप्त होतं. असा हा प्रकार चाललेला आहे. भक्ती तर करून राहिले बिचारे, परंतु सद्गुरूची प्राप्ती नाही, संत संगती नाही, शास्त्रांचं वाचन नाही, आणि मग सद्गुरूची प्राप्ती नाही, आणि मग तरी देव माहिती नाही, आणि तरी तो भक्ती करतो. म्हणतात काही उपयोग, ठीक आहे तुमचा वेळ चांगला जातो, आनंदात जातो, आनंद होतो, बाकी सगळं छान आहे, परंतु देव कळला पाहिजे ना, हे देव स्वरूप आपल्यामध्ये आहे हे कळलं पाहिजे ना. म्हणून भक्ती कुणाची करावी? मला विचारलं कोणी, कुणाची भक्ती करता तुम्ही? रामाची करताना, दत्ताची करताना, पांडुरंगाची करताना, विठ्ठलाची भक्ती पाहिलाय का तुम्ही? मग पंढरपूरला गेलो होतो ना, मग मंदिरात गेलो होतो ना, मग अमुक ठिकाणी गेलो होतो ना, तिथं का पाहिजे? तू इतक्या लांब जाऊन इतका प्रवास करून तिथे गेला, तू काय पाहिलं? पांडुरंगाची मूर्ती पाहिली, पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये तुला काय दिसलं? पांडुरंगाच्या मूर्त्या तर कुठे, ज्या ज्या ठिकाणी पांडुरंगाची मंदिर आहे तिथे तर मूर्त्या आहे, आंबळ्याला पण आहे, तिथे कसं गेला तू? तुला मूर्तीच पाहिजे होती ना? मूर्ती आपल्या आंबळेला आहे ना, सकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये पांडुरंगाची मूर्ती की नाही तिथं? मग इथली मूर्ती पाहिजे काय, तिथली मूर्ती पाहिजे काय फरक पडला तुझ्यामध्ये? असा वेळीपणा होतो. हो, मूर्त्या पाहिजे तुला? अरे नाही, मूर्तीमध्ये जो भगवान आहे तो कळला पाहिजे. मूर्तीत जे चैतन्य आहे ते कळलं पाहिजे. ते चैतन्य आपल्या आत आहे, तो आत्मराज आपल्यामध्ये आहे, देहामध्ये आपल्यामध्ये, म्हणून तू इतका प्रवास केला. तुला जे आंबळेहून पंढरपूरला जावं लागलं, तू आणखी कुठे कुठे तू फिरला, ते कशाने फिरला? तुझ्यामध्ये जो आत्मराज आहे, आत्मशक्ती आहे, तिच्याने तू फिरला ना. ते नसून गेलास का तू? तुझ्यामध्ये आत्मा नसता तर तू फिरला असता का? कसं काय सांगता? असं मिलिट माणसं जाता का तिथं? ज्याच्याने तू जिवंत आहे आणि ज्याच्याने तू सगळं करतोय, तू आत्मराज तुझ्या देहात आहे, त्याला ओळखण्या आधी, याला ओळखल्यानंतर मग तो तिथे तुला दिसेल. मग तू कुठेही गेला तरी दिसतोच आहे.
आणि ही जीवनमुक्ती असते. जीवनमुक्त आत्मस्वरूपामध्ये गेलेला पुरुष जिथं पाहिजे तिथं त्याला देव दिसतो. जे जे पाहिजे ते देव स्वरूप असतं, ते आत्मस्वरूप असतं, ते चैतन्य स्वरूप असतं. हा प्रकार आहे खऱ्या भक्ताचा. आणि भक्त तरी खरे व्हावं असं जाणून आपल्याला समजायला. म्हणून असे नाही स्वभावे शिवची रूपतो, तो शिवरूपच बनतो. शिवरूप जो झाला त्याला मग कुठे जाण्याची निघण्याची काही गरज नाही. तो आत्मस्वरूप झालेला. अशा प्रकारे जन्माने कोणाचं भजन करावं, कसं करावं वगैरे सांगितलं. जीव येते तुमच्या मुलीमध्ये ज्ञानवंता 50 होईल. त्याच वेळीचा थोडासा अर्धा भाग पुढे घेतलेला आहे. ज्ञानवंता आता भक्ती अभक्ती, आता भक्ती अभक्ती झाले ताट एका पाती. भक्ती अभक्ती झाले ताट एके पाती. कर्मा कर्माच्या वाती मल्हारुल्या, कर्मा कर्माच्या वाती मल्हारुल्या. म्हणतात आता कर्म आणि अकर्म यांच्या वातीमुळे यांचे दिवे बनवून गेले. आम्हाला कर्मही उरलं नाही ना कर्मही राहील. कर्माचे दिवे आमचे भिजून टाकलेले. आता कर्म नाही ना कर्म नाही, करायचंही नाही न करायचंही नाही. करणे न करणे संपलं आमचं. आणि मग ती जी करण्याची भक्ती न करण्याची जी काही गोष्ट असेल ती संपल्यामुळे भक्ती आणि अभक्ती एकाच ताटामध्ये एकाच पंक्तीला बसतात बिचारे. त्याची भक्ती आणि अभक्ती एकरूप झालेली आहे. जीवनमुक्ताला भक्ती आणि अभक्ती दोन्ही सारखे झालेले असतात. त्याने भक्ती केली काय आणि त्याने भक्ती न केली काय सारखीच एकांत आपल्या स्थितीमध्ये आहे. आत्मस्वरूप येतो. तेव्हा आत्मस्वरूपामध्ये असलेल्या महात्म्याला भक्ती आणि अभक्ती दोन्ही समान सारखे आहेत. आपल्याला नाही तसं करणार. आपल्याला असं नाही होता येणार. कारण अजून तो आत्मा आम्हाला कळलेला नाही, त्याची प्राप्ती आम्हाला झाली नाही. तो आहे प्राप्त आम्हाला, परंतु त्याचं जे स्वरूप आहे ते आम्हाला अजून समजलेलं नाही. म्हणून एकाच पंक्तीमध्ये ते दोन्ही अद्वैताचे घास घेत आहेत. भक्ती आणि अभक्ती एकाच पंक्तीचे होत आहेत. भक्ती आहे अभक्ती सारखे वगैरे दोन्ही. ज्ञानवंता भक्ती केल्याने काय होतं आणि भक्ती न केल्याने काय होतात आपल्या बाबतीत. त्या जीवनमुक्ताच्या बाबतीमध्ये तर भक्ती अभक्ती सारखे होऊन गेलेले. त्याने भक्ती केली काय, त्याने भक्ती न केली काय सारखं झालं ते. पण आता आपल्या बाबतीमध्ये ज्ञानोबा आम्हाला म्हणतात, समजा आपण भक्ती केली किंवा न केली तर काय, आपण कशासाठी भक्ती करतो. बाबांनो तुम्ही भक्ती करता ना, मग तुम्ही भक्ती कशासाठी करता. कशासाठी भक्ती करता. देवाची प्राप्ती ना, देवाची प्राप्ती होते भक्तीने. हा होते ना. देव पाहिलाय काय करता भक्ती. माहिती नाही काही नाही, त्याची भक्ती चालली आहे आकाशाकडे तोंड करून. काय भक्ती
भक्तीने आम्ही केलेली जी पाप आहेत ती नष्ट होतात. आता तुम्ही मुळात या जन्मात काहीच पाप केलं नाही, कमी तुम्ही या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर काही पाप घडलं नाही, फार छान झालं. मागच्या जन्माचा हिशोब आहे का तुमच्याजवळ? ते तर माहिती नाही मागच्या मागच्या जन्मात जर पाप केला असेल ना तर या वेळेला भक्ती घडणारच नाही. मुशीला तुम्ही जर पापी असाल, मागच्या देहामध्ये जर पाप कर्म केलेली असतील, तुमचं प्रारब्ध जर पाप कर्माचं असेल तर ते तुम्हाला भक्तीकडे वळू देणार नाही. मला आपल्या काही काही गोष्टी अशा चुकतात, आपल्याला पुष्कळ वाटतं की या माणसाने असं करावं, त्या माणसाने तसं करावं, खूप करावं, पण नाही घडत. तसं का घडत नाही? कारण प्रारब्ध आणलं, आपलं नशीब. प्रारब्ध म्हणजे आपलं नशीब, आणि हे नशीब मागच्या देहातलं असतं, मागच्या जन्मात नसतं. मागच्या देहामध्ये केलेली पाप कर्म या देहामध्ये तुम्हाला आढळून येतील सत्कृत्य करताना, आणि म्हणून भक्ती घडत नाही. का पुष्कळ लोकांना वाटतं की आपण भक्ती करावी, भक्ती करावी, भक्ती. मुंबईला आमचे एक साधक होते, साधक झाले नव्हते, पण अतिशय सज्जन मनुष्य, इतका चांगला मनुष्य होता तो. त्याची राहणी चांगली, बोलणं चांगलं, वागणं चांगलं, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. आणि तो आपल्या साधकांना बरोबर घेऊन आश्रमात यायचा. महाराज पण असायचे. आता महाराज आपल्या आश्रमातच येत, तिथल्या शिवतीर्थ महाराज आपल्या मुंबईच्या आश्रमात येतात. महाराज पण असायचे त्यावेळेला. तो आपल्या साधकांच्या बरोबर यायचा तिथं आश्रमामध्ये, आणि आधी तो मला भेटायचा, नंतर मी त्याला महाराजांकडे घेऊन जायचो, आणि तो सारखा प्रार्थना करा, महाराज मला दीक्षा द्या, महाराज मला दीक्षा द्या ना. अरे आओ ना भाई, दीक्षा का कार्यक्रम जब होगा ना तब आ जाना, बैठो. मला त्याला सांगायचं, महाराज जाईपर्यंत त्याचं येणं व्हायचं नाही. आणि त्यावेळेला ज्या दिशा होऊन जायच्या तरी त्या दिशेला तो हजर राहत नसे. महाराज गेल्यानंतर मग आमच्याकडे यायचा तो, महाराज मला दिशा द्यायला. अरे बघ आता महाराज होतो त्यावेळेला तो आला नाही, चांगल्या दिशा झाल्या, महाराजांची दिशा तुला झाली असती. तो म्हणायचा, मला ज्या दिवशी तुमची दिशा असते ना त्या दिवशी असं काहीतरी संकट येतं, असा काहीतरी अडथळा येतो, असं काही प्रतिबंध येतं, अशी काही अडचण येते की त्या दिवशी मला घराबाहेर पडताच येत नाही. आता हे का व्हावं असं? आणि नेमकं त्या दिवशीच. त्यानंतर मग तो माझ्याकडे यायचा. मग मी त्याला सांगायचो की आता आमच्या दिशा अमुक तारखेला आहे, त्यावेळेला ये बरं का तू. असं करत 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 तो म्हातारा उरलेला. आमच्याकडे यायचा, असे चांगला तरुण होता, छान दिसायचा. आणि आमचं जवळजवळ 10-12 वर्षांचं तिथं वास्तव्य होतं ना, त्या वर्षातून तो एकदा तरी यायचाच भेटायला आणि सांगायचं मला दीक्षा द्या. 10-12 वर्ष मी तिथून येईपर्यंत सुद्धा त्याची दीक्षा झाली. ते असं का घडलं? सगळं मनुष्य चांगला, इच्छा चांगली, आचरण चांगलं, बोलणं चांगलं, असं असून त्याला दीक्षा का होऊ नये? का त्याला त्या दिवशी नेमकी अशी अडचणी आली की त्यामुळे तो येऊ शकेल? शेवटी तो मनुष्य नाही दिवशी झाला, नाही झाला नाही. अहो, हे जे आपल्याला घडतंय ना, हे आपलं काहीतरी पूर्वपुण्य आहे म्हणून आपल्याला प्राप्त झालेलं आहे.
म्हणून प्रारब्धाची जी गती असते, प्रारब्ध म्हणजे हे जे नशीब आहे, दैव आहे आपलं, त्या दैवामुळे चांगलं असलं तर या जन्मामध्ये तो जीवाला येतं, आणि ते जे प्रारब्ध आहे ते जर वाईट असेल तर मग तुम्हाला अडथळेच अडथळे, अडचणीच अडचणी. म्हणून आता तरी ते प्रारब्ध पुढच्या जन्मासाठी चांगलं तयार करा. आता मागचा जन्म ते निघून गेला, त्यावेळेला ते कधी दुसरी करता येऊ शकते, जे घडलं ते घडलं. मागच्या जन्माची पाप या जन्मामध्ये आम्हाला अडथळा आणतात, आणि तो अडथळा तरी येणारच. निदान या जन्मात तरी चांगलं पुण्य करणं आता, म्हणजे तुला पुढच्या जन्मामध्ये अडथळा येणार नाही ना. आता तरी पुण्यवान हो. असा प्रकार एवढा प्रारब्धाचा. म्हणून प्रारब्धाची गती कोणालाही टाळता येत नाही. अरे देवा देवचांना सुद्धा टाळता नाही. प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास, सगळ्यांना जेवढे आमचे अवतारी सत्पुरुष आहेत त्यांनाही दुःख आले, परंतु त्यांनी ती दुःख, प्रारब्धामुळे आलेली दुःख सहन केली आणि आनंदात राहिली. आम्हाला त्या प्रारब्धाच्या दुःखामध्ये आनंदात राहता येते, आम्ही दुःखी राहतो, कष्टी राहतो. म्हणून आता भक्ती का करायची? पाप नष्ट करायची. आम्ही जी पाप केली मागच्या जन्मामध्ये, ती पाप हे भगवंता ती प्रारब्धाच्या गतीने येत असेल तर येऊ दे, बघू दे, परंतु ती पाप आमच्या सत्कर्माला आड येऊ देऊ नको. बस आमच्या चांगल्या कर्मामध्ये त्यांना बाधा येऊ देऊ नको. आणि ती शक्ती बरोबर करते तेवढं पाप आपल्यासाठी भोगावा लागेल. तो पापाचा जो काही परिणाम असेल तो भोगावा लागेल, परंतु तुम्हाला जे सत्कर्म करायचंय, चांगलं कर्म करायचंय, त्याच्यामध्ये ती शक्ती आपल्याला त्या पाप कर्माला अडथळा येऊ देते. एवढ्यासाठी तरी भक्ती करा. म्हणून भक्ती ही ज्ञानाची माता आहे, ज्ञानाची माऊली. हिच्याने ज्ञान होत भक्तीने. म्हणून भक्ती करा, भक्ती करा, देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, असं ज्ञान आपल्याला सांगायला. म्हणून शिवची होती. आता पुढची जी ओवी आहे 51वी ओवी, त्या ओवीमध्ये ज्ञानोबा जो विचार सांगताय तो इतका अपूर्व आहे. काय करावं, असंच काहीतरी आपलं नशीब आहे की इतकी चांगली ओवी यावी आणि त्यावेळेला सत्संगाची वेळ संपून जाईल. काय करा वाचूया बघा तर खरी, काय सुंदर ओवी आहे. म्हणतात म्हणून उपनिषदे, म्हणून उपनिषदे दशे येती निंदे. म्हणून उपनिषदे दशे येती निंदे, निंदाची विषदे स्तोत्रे होती. निंदाच विषदे स्तोत्रे होती. अरे भक्ती सुंदर होती. हा शब्द तुम्हाला कळले असतील फार, परंतु यथार्थ असा जो आहे तो कळला पाहिजे, योग्य अर्थ कळला पाहिजे. आणि तो यथार्थ तो उद्या कळेल. काय सुंदर होती. ज्ञानोबा धन्य तुमची. आमच्या सारख्या सामान्य माणसांना तुम्ही हा एवढा मोठा असा विभाग देता. तुम्ही अरे तुम्ही सांगणार नाही आम्हाला असं. याच्या ज्ञानोबांचं खरोखरच अगाध प्रेम आहे आपल्या भक्तांवर, साधकांवर. आणि म्हणून ते आपल्याला हे अमृतानुभवामधून त्यांचा अमृताचा तो अनुभव सांगून राहिले. तेव्हा काहीतरी पुण्य केले आणि पुण्य जन्मामध्ये
आणि त्या पुण्याचंच हे फळ आहे असं आपल्याला आता काही म्हणायला हरकत नाही. कारण ज्ञानोबांची वाणी ऐकायला सुद्धा भाग्य लागतं. जे भाग्याच्या साधकांच्या वाट्याला आलेले त्याच्या आया बहिणी भाऊ आणि असं काढून वेळातून काढून इथे येतात आणि तासभर ऐकतात. हे भाग्य तेव्हा ऐकावा. अमृतानुभव ऐका. अमृताचा अनुभव तुम्ही ऐकत नसाल तर मग आणखी कुठला अनुभव ऐकणार आहे तुम्ही? कुठला अनुभव ऐका तुम्ही? विषयाचे अनुभव घेतात जगामध्ये. विषय म्हणजे विषयाचा अनुभव येत नाही. विषयाचा अनुभव चांगले असतात, गोड असतात. विष गोड असतं का? असतं. मग विषाचा परिणाम काय आहे? मारक आहे. मग विष जर मारक आहे तर ते कष्ट गोड लागतं तुम्हाला. आणि हा अमृताचा अनुभव आहे, हा का बरं गोड लागत नाही? मला का बरं येत नाही? तर सुंदर आहे. म्हणून आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊया. 7:30 झाले.